पण खरा प्रश्न मला आज पडलेला आहे, तुम्ही चौघही वेगवेगळ्या पक्षाचे आहात, सत्ताधारी कुणाला म्हणावं आणि विरोधक कुणाला म्हणावं, हा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल की आत्ता आपण कुठल्या भूमिकेतून बोलावं. मला प्रश्न केनेकरांना विचारायचा आहे. केनेकरजी, छातीवर हात ठेवून सांगा, संभाजीनगरमध्ये तुमचं तुटलं, तुम्ही वेगवेगळे आहात, सांगा तिथल्या कारभाराच्या बद्दल, शिवसेनेच्या कारभाराच्या बद्दल तुम्ही सवाल विचारणार आहात का? सांगा पुण्यामध्ये अजित पवारांच्या मुलाच्या जमीन गैरव्यवहाराच्या बद्दल भाजप सवाल विचारणार आहे का? खर तर 10 वर्षानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या लागल्या, त्यामुळे महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्त्याची उत्सुकता शिंगेला पोहोचली होती. आणि निश्चितपणे जी विश्वासार्हता राज्यामध्ये देवेंद्रच्या नेतृत्वात लोकांमध्ये निर्माण झाली होती, त्या विश्वासार्हतेला खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी गल्लीपर्यंत नेण्याची भूमिका, उत्कर्षाची भूमिका राज्यातून गल्लीपर्यंत उत्कर्ष नेण्याच्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने कार्यकर्ता हा या निवडणुकीत उतरलेला आहे. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुमचं स्वागत आहे? केनेकरजी फ्रीज झाले. ठीक आहे, मला हा प्रश्न डॉक्टर साहेबांना पण विचारायचा आहे. काय डॉक्टर साहेब, भाजपला अंगावर घेण्याची धमक तुम्ही दाखवणार आहात संभाजीनगरमध्ये, पुण्यामध्ये, तिथल्या कारभाराबद्दल प्रश्न विचारणार आहात की ही नुरा कुस्ती आहे? खरं सांगा, जस्ट टाइमपास. बघा, जर टाइमपास असता तर या ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका घ्या किंवा इतर सगळ्या महानगरपालिका घ्या, तिथे आम्ही सीट शेअरिंग साठी एवढे भांडलो नसतो. जरी नुरा कुस्ती मुद्द्यांसाठी भांडाल का? सीट शेअरिंग साठी तुम्ही हमखास भांडणार आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. मुद्द्यांसाठी भांडणार का? सांगा. मला बोलू तर द्या. बोला. आता तुम्ही विचारलं की ही नुरा कुस्ती आहे का, तर मला त्याचं उत्तर देऊ द्या ना सर. मुलांची कसं आहे बघा, की आम्ही जर ही नुरा कुस्ती असती तर ना सीट शेअरिंग साठी भांडलो असतो, ना युती तुटते राहते याचा काही प्रश्न नसता. आम्ही युती केली असती, आम्ही बोललो असतो ठीक आहे, तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि कला आणि नुरा कुस्ती आहे, ही काही फरक पडत नाही. तर असं कुठेही नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला मी एवढं स्पष्टपणे सांगू इच्छितो शिवसेनेतर्फे की आम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये आम्ही अगदी जिथे जिथे आम्ही लढलो शिवसेना म्हणून, तिथे आम्ही प्रामाणिकपणे लढलो. प्रामाणिकपणे आमच्या विरोधात जे होते त्यांच्या विरोधात आम्ही झगडलो, त्यांच्या विरोधात प्रचार केला. विलांजींनी जो प्रश्न विचारलेला आहे की संभाजीनगरमध्ये भाजपच्या विरोधात आम्ही बोलणार का, तर ज्यावेळी आम्ही तिथे निवडणुका लढतोय तर भाजपला पण आमच्या विरोधात बोलावं लागणार आहे, आम्हालाही भाजपच्या विरोधात बोलावं लागणार आहे. 16 तारखेला हे बोलताना ऐका ना, फक्त हे बोलताना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे की एकमेकावर टीका करताना खालची पातळी गाठायची नाही, आपण युतीमध्ये आहोत हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपण टीका करू शकतो. त्याच्यामुळे मुद्द्यांवर तर बोलणार, वैयक्तिक टीका करण्याचा काही प्रश्न येत नाही. माझ्यासारख्या नेता तर करतच नाही वैयक्तिक टीका, मुद्द्यांशिवाय मी बोलत नाही कोणाशी. त्याच्यामुळे मुद्द्यांवर बोलावं लागणार, कारण जनतेसमोर ज्यावेळी तुम्ही पक्ष म्हणून जाता त्यावेळी पक्षाची भूमिका तुम्हाला स्पष्ट करावी लागते. आणि ती मला वाटतं की या निवडणुकीमध्ये तुम्ही मगाशी सांगितलं की विरोधक असतील, सत्ताधारी असतील, मला असं वाटतं की जो प्रत्येक पक्ष निवडणुकीत उतरतो तो जिंकण्यासाठी उतरतो. मग तो विरोधक असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या, त्याच्यामुळे प्रत्येकाला त्या निवडणुकीसाठी का होईना पण आपल्या मित्र पक्षावर एकमेकावर टीका ही करावीच लागते. त्याच्याशिवाय तो निवडणूक कसं लागेल? त्याच्यामुळे मला वाटत नाही की ठीक आहे. केनेकरजी, शिवसेनेचे नेते तुमचे वाबाडे काढणार आहेत या निवडणुकीत, तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, तुम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहात का? तुमचं काय सांगा? नाही, खरं तर
वाभाडे काढण्याविषयी आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत वरती. आणि निश्चितपणे एक ही विचाराची लढाई आहे आणि निश्चितपणे एक विचार ही एक आहेत ना स्थानिक तुमचे, आज काय स्वराज्याची करताय लढाई आता? आहे. कसली विचारांची लढाई? धोरणात्मक निर्णय हे बघा, प्रत्येक पक्ष आपल्या विचाराला घेऊन वार्ड लेवलला जाणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे धोरणात्मक निर्णयाची लढाई ही खाली नसते, ती ओळखीची लोकांच्या सेवेची लढाई असते. संजय आणि भाऊ, आपले विचार संजय भाऊ, घेऊन लोकांना संजय भाऊ, महाराष्ट्राला हे उजळण्याची स्पष्ट लढाई करा, आहे. त्यामुळे- डॉक्टर राजू त्यामुळे- वाघमारे यांच्या शिवसेनेच्या आणि तुमच्या विचारात काय फरक आहे? काय बेसिक आम्ही- फरक आहे? कुठे आम्ही- तुमचं विचार आम्ही- जुळत नाहीयेत? आम्ही आचारसंहिता बाळगूनच ही युतीची महायुतीची लढाईमध्ये आम्ही काम करणार आहोत. काही आचारसंहिता आम्हाला दिलेल्या आहे पक्षाने, त्या आचारसंहितेच्या बाहेर न जाता आम्ही खऱ्या अर्थाने प्रचार करणार आहोत आणि निश्चितपणे आमच्या विचाराने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निश्चितपणे प्रत्येक हे बघा, आम्हाला एक महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या उत्कर्षाने काम केलं, हा. ज्या भूमिकेने आम्ही राहिलो, त्याचं उत्तर आम्हाला गल्लीमध्ये मिळणार आहे.